नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण. सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. वाशिम जिल्ह्यामधील कारंजा लाड येथील इन्नानी कॉलेज प्रसिद्ध आहे. त्या कॉलेजमधले प्राध्यापक डॉक्टर TD राजगुरे सर हे इतिहास प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आज जमा करायला आलो. म्हणजे इतिहासकालीन जे साधनं आहेत इतिहासामधील त्याविषयी आपण माहिती करून घेऊ आणि त्यांना काही प्रश्न विचारू. तर सर नमस्कार. सर, आपणास माझा प्रश्न आहे की आपलं बालपण आणि आपलं शिक्षण कसं झालं याविषयी आम्हाला मार्गदर्शन कराल. सर नमस्कार. मी प्राध्यापक TD राजगुरे, विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीद्वारा संचलित स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र कन्हैयालाल इन्नानी महाविद्यालय कारंजा लाड या ठिकाणी मागील 28 वर्षापासून इतिहास विभाग प्रमुख म्हणून अध्ययन व अध्यापन करण्याचे सातत्यपूर्ण कार्य करीत आहोत. मी राहणारा यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामधील लाखखिंड या छोट्याशा गावचा रहिवासी असून किंवा नागरिक असून त्याच ठिकाणच्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झालेले आहे. वर्ग 1 ते 7 पर्यंत मी माझ्या गावातील जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच शिक्षण घेतलेलं आहे. त्या ठिकाणच्या उंबरकर मॅडम, नंतर शार्दुलकर मॅडम, नंतर गुल्हाणे सर, काटे सर हे सर्व माझे त्यावेळचे प्राथमिक शिक्षण घेत असतानाचे एक प्रेरणास्थान होते. आणि त्या प्राथमिक शिक्षणानंतर मी दारव्हा येथील पहिल्यांदा श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी माझे हायस्कूलचे शिक्षण झाले. त्यानंतर मी श्री मुंगसाजी महाविद्यालय दारव्हा या ठिकाणी माझं ग्रॅज्युएशन केलं. त्या ठिकाणी माझे आदर्श म्हणून लाडोडे सर, त्यानंतर आदरणीय चकवे सर, नाकड सर हे माझे त्या ठिकाणी आदर्श आणि प्रेरणास्थान राहिलेले आहेत. त्यानंतर मी माझं पदव्युत्तर शिक्षण अमरावती येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या ठिकाणी 1993 ते 95पर्यंत त्या ठिकाणी घेतलेले आहे. मी त्या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जी शैक्षणिक पात्रता लागते ती अर्जन केल्यानंतर मी विद्याभारती महाविद्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या या स्वातंत्र्य सैनिक श्री कन्हैयालालजी रामचंद्र महाविद्यालय कारंजा लाड या ठिकाणी रुजू झालेलो आहे. या माझ्या वरिष्ठ महाविद्यालयात घेतलेल्या आणि पदव्युत्तर घेतलेल्या शिक्षण पात्रतेवर मी या ठिकाणी अध्यापनाचे आणि अध्ययनाचे कार्य करत आहोत. महाविद्यालयीन शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण माझे वडील सरपंच असल्यामुळे आणि गावामध्ये माझी शेतीवाडी असल्यामुळे बऱ्यापैकी झाले. पण वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घ्यायला अमरावतीला गेलो असता मला आर्थिक परिस्थितीचा सामनासुद्धा करावा लागला. त्या आर्थिक बेताच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये मी वरिष्ठ महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असताना स्वतः मेहनत करून थोडीशी झीज सोसून माझे वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण किंवा पदव्युत्तर शिक्षण मी पूर्ण केलेले आहे. सर, आता यापुढं मला तुम्ही सांगा की नोकरीसाठी त्यावेळेस फार प्रयत्न करावे लागले लोकांना, डोनेशनसाठीही मागणी होत असे, बेकारी तर होतीच. अशा वेळेला तुम्हाला ही नोकरी कशी मिळाली याविषयी सांगाल थोडंसं. सर, आपण विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे. त्यावेळीसुद्धा अशाच प्रकारची नोकरी मिळवण्याकरिता एक धडपड आणि स्पर्धा होतीच. पण माझं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर जे मी महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला आलो त्यावेळी मला जे गुरुवर्य मिळालेत त्यापैकी एक आदरणीय लाडोडे सर यांनी मला शिक्षण घेत असतानाच पुढच्या संधी कशा राहतील, पुढच्या कुठल्या विषयाला स्कोप राहील याबद्दलच्या एक माझ्या आयडिया ह्या क्लिअर केल्यात. आणि त्यामुळे मी नोकरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून इतिहास हा विषय माझा आवडीचा विषय बनवून घेतला. आणि ज्या विषयामध्ये मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे अशा या व्यावसायिक दृष्टिकोनातून मी त्याकडे लक्ष केंद्रित केले. आणि इतिहास विषयामध्ये जर 55% मार्क मिळाले, त्याला त्यावेळी B+ असा शब्दप्रयोग होता, तीच वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होण्याकरिता पात्रता होती. जर
55% मला मिळाले तर माझी नोकरी निश्चित आहे, ही माझी धारणा पक्की होती. आणि त्यामुळे मी माझं शिक्षण घेत असताना 1 वर्ष एक विषय त्या 55% मिळवण्यासाठी ड्रॉप केला आणि परत त्याची एक्झाम दिली आणि माझे 55% मी पूर्ण केले. आणि माझ्या मार्कलिस्टनंतर 8व्या दिवशी मी नोकरीला जॉईन झालो. म्हणजेच मला नोकरीसाठी विशेष स्पर्धेला सामोरे जावं लागलेलं नव्हतं. कारण माझ्या बॅचमध्ये फक्त आणि फक्त 3 विद्यार्थी B+ घेतलेले होते आणि त्या कारणामुळे मी ज्या ठिकाणी जात होतो त्या ठिकाणी माझं सिलेक्शन होत होतं. या ठिकाणी मी या महाविद्यालयामध्ये आलो आणि आदरणीय प्राचार्य देशपांडे सरांना भेटलो. त्यांनी सांगितलं की तू देवासारखा आला, कारण आमच्याकडे इतिहास शिकवायला कोणीच माणूस नाही आणि तू आला, तुझं सिलेक्शन आहे, तू आता फक्त वर्गावर जा आणि मुलांना एंगेज कर, मग मी पाहतो. मी तसाच आलेल्या अवस्थेमध्ये वर्गात गेलो आणि वर्गात 1 तास मुलांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्या परीने इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. देशपांडे सरांनी प्राचार्यांनी मागून येऊन आडोशाने माझं अवलोकन केलं आणि त्यानंतर मला कॅबिनमध्ये बोलून तुझं सिलेक्शन झालं असं सांगितलं. बाकीच्या प्रोसेस ह्या 15-12-97पर्यंत व्हायच्या होत्या, पण मी 1-1-97लाच या महाविद्यालयामध्ये इतिहासाचं अध्ययन करण्यासाठी रुजू झालो. आणि त्यानंतर मग त्या सर्व प्रोसेस ज्या विद्यापीठीय प्रोसेस राहतात त्या पूर्ण झाल्या आणि 15-12-97 रोजी जो माझा मुलाखतीचा प्रोग्राम झाला किंवा मुलाखत घेण्यात आली त्यावेळीसुद्धा 1 मॅन आर्मी मी एकटाच होतो. आणि त्या कारणामुळे आणि मी पहिल्यांदा संस्थेत आलो असल्यामुळे माझं सिलेक्शन झालं आणि मला कुठल्याही प्रकारची नोकरी मिळवण्यासाठी धडपड करावी लागली नाही किंवा स्पर्धा करावी लागली नाही. त्याचं कारण माझं पूर्वीच्या गुरूंनी केलेलं उद्बोधन आणि त्यावर केलेला मी अंमल आणि त्यानुसार घेतलेले प्रयत्न आणि त्यानुसार मिळवलेली पात्रता ही माझ्या नोकरीसाठी उपयुक्त ठरली आणि स्पर्धेतून मी बाहेर राहिलो. मला कुठलीही स्पर्धा करावी लागली नाही. हे माझं नशीब मी समजतो आणि याचं क्रेडिट मी माझ्या त्या गुरुवर्यांना देतो. वा वा वा, फारच छान सर. तुमच्यामध्ये क्वालिटी होती, जिद्द होती आणि आत्मविश्वास पण होता. त्यामुळेच तुम्हाला ही नोकरी डायरेक्ट इंटरव्ह्यू न घेता सहजासहजी, म्हणजे तुम्हाला त्याचं टेन्शन न देता सरांनी तुमचं अनुकरण केलं आणि त्यांना असं वाटलं की खरोखरच या पदावर ज्या व्यक्तीला बोलवलेलं आहे ते सार्थक झालेलं आहे, म्हणून तुम्हाला नोकरी मिळाली. तुमचं विशेष अभिनंदन करतो सर. वळूया आता यानंतरच्या पुढच्या प्रश्नावर. सर, तुम्ही नोकरीवर लागल्यानंतर मग तुमच्या खऱ्या टॅलेंटला सुरुवात झाली. तुमच्यामध्ये जे गुण होते, जे कष्ट तुम्ही घेतले होते आणि मग तेच विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्याची संधी मिळाली. मग या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे कार्य केले, उपक्रम राबवले, याविषयी थोडंसं सांगाल का? हो सर, आपण आणखी छान प्रश्न विचारला की मला विद्याभारती शैक्षणिक संस्थेद्वारे जी प्राध्यापक म्हणून संधी मिळाली, ती प्राध्यापक पदावर मी रुजू होताच मी माझ्या शैक्षणिक कार्याला मनापासून प्रारंभ केला. कुठल्याही प्रकारचा कसूर माझ्या हातून होता कामा नये, कुठलाही शैक्षणिक खंड पडता कामा नये, कोणत्याही विद्यार्थ्याचा माझ्या तासिकेचा वर्ग हा खाली जाता कामा नये, यासाठी मी सातत्यपूर्ण काम करत होतो. आणि त्या कार्यामुळे मला या विभागाचा हेड म्हणून, विभाग प्रमुख म्हणून इसवी सन 1998 साली तत्कालीन प्राचार्य आदरणीय देशपांडे सर यांनी मला हेड म्हणून नियुक्त केलं. आणि त्यावेळपासून म्हणजे विभाग प्रमुख कला शाखा प्रमुख म्हणून माझी निवड झाली. आणि त्यावेळपासून कला विभाग प्रमुख म्हणून मी आजपर्यंत सातत्यपूर्ण या पदाला न्याय देण्याचे कार्य करीत आहो. या कालखंडात माझा फक्त मी रजेवर असतानाच पिरियड मिस होईल, रजेवर नसताना माझा कुठलाही पिरियड मिस झालेला नाही, हे मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो. माझ्या ज्या 28 बॅचेस आहे त्या 28 बॅचमधल्या कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही विचारावं की सर कॉलेजमध्ये असताना पिरियड घेत होते की घेत नव्हते, एकही विद्यार्थी तुम्हाला असा मिळणार नाही की सरांनी महाविद्यालयामध्ये असताना तास घेतला नाही, हे सुद्धा मी तुम्हाला माझ्या अभिमानाने सांगू इच्छितो. सोबत मी महाविद्यालयात काम करत असतानाच विद्यापीठाच्या प्राधिकरणावर सुद्धा माझी विद्यापीठाने वर्णी लावण्याचा प्रयत्न केला. माझे हे महाविद्यालयीन कामकाज बघून आणि विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ बघून मला राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी कल्याण विभागावर वाशिम जिल्ह्याचा संचालक म्हणून
कुलगुरूने नामित केलं. 2 वर्षापर्यंत मी वाशिम जिल्ह्याच्या विद्यार्थी कल्याण विभागाचा वाशिम जिल्हा संचालक म्हणून कार्य केलेलं आहे. सोबत वर्तमान काळात सुद्धा मी डॉक्टर श्रीकांत जिचकार रिसर्च सेंटरचा एक डायरेक्टर म्हणून विद्यापीठाच्या प्राधिकरणावर वर्तमान काळात सुद्धा काम करत आहो. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्राधिकरणावर सोबत विद्यार्थ्यांशी संबंधित असणाऱ्या सर्व विभागावर मी काम करण्यासाठी उत्सुक असतो आणि म्हणून विद्यार्थी कल्याण जिथे असेल तिथे मी तत्परतेने काम करण्यासाठी पुढाकार घेतो. वर्तमान काळात सुद्धा विद्यार्थी कल्याणाच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न असतील किंवा जे मला संधी मिळेल त्यासाठी मी अग्रेसर असतो, कार्यरत असतो. मागील 3 वर्षापासून मी महाविद्यालयाच्या प्रवेश समितीचा सुद्धा समन्वयक आहे. मी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून 3 वर्ष कार्य केलेले आहे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून 6 वर्ष कार्य केलेलं आहे. एकंदरीत मी 9 वर्षापर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये माझे योगदान देण्याचा आणि काम करण्याचा किंवा कार्य करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. फारच छान सर. तुम्ही एवढं कार्य करणं म्हणजे काही सोपं काम नाही आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जी प्रेरणा आहे, जे टॅलेंट आहे, जो अनुभव आहे त्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग लोकांना करून देण्याचा प्रयत्न करता. विद्यार्थ्यांना शिकवता, त्यांची शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी सतत काम करत राहता. म्हणजे समाजामध्ये जर तुमच्यासारखे प्राध्यापक असेल तर खरोखरच समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तर सर, मग आता तुमच्या अनुभवाचा या समाजाला काय उपयोग आहे असं जर कोणी विचारलं, म्हणजेच या इतिहासाची सांगड समाजासाठी घालण्यासाठी, म्हणजे समाजाला काहीतरी देण्यासाठी तुम्ही काय करता याविषयी सांगाल थोडंसं? सर, आपण अत्यंत उपयुक्त आणि माझ्या आवडीचा विषय तुम्ही घेतलेला आहे. माझ्या अध्ययन आणि अध्यापनाच्या विषयाचा उपयोग समाजाच्या हिताकरिता काय होतो हा तुमचा प्रश्न आहे. मी जो विषय माझ्या अध्यापन आणि अध्यापनासाठी निवडलेला आहे तो प्राथमिकदृष्ट्या मी माझी नोकरी निश्चित करण्यासाठी निवडला होता, हे तितकंच सत्य आहे. पण त्यानंतर मी सेवेत आल्यानंतर मी इतिहासाची सांगड वर्तमानाशी आणि वर्तमानातून भविष्य कसं घडेल, विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडेल याशी जोडण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतो आहे. मी जरी मध्ययुगीन आणि प्राचीन आणि आधुनिक इतिहास जगाचा, भारताचा आणि मध्ययुगाचा इतिहास जरी शिकवत असलो तरी त्याचा वर्तमानात विद्यार्थ्यांना, नागरिकांना काय उपयोग होतो याची दैनंदिन वर्गामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतो. सरकारने घेतलेले निर्णय आणि मागील भूतकाळात झालेले निर्णय, मग त्या निर्णयाची आणि वर्तमान काळातील निर्णयाची काही सांगड जुळते का? मागचे घेतल्या गेलेले निर्णय वस्तुस्थितीला उतरलेत का की ते खोटे ठरलेत, या आधारे मी विद्यार्थ्यांना मागील इतिहास आणि वर्तमान इतिहास याची सांगड घालून पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझा निष्कर्ष काढतो आणि भविष्यात अशा प्रकारचे रिझल्ट येतील अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि ते जवळजवळ 99% ॲक्युरेट ठरतं, याची साक्ष माझे सर्व विद्यार्थी आहेत. वा वा, छान. आणि मी आधी म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुमच्यामध्ये टॅलेंट भरपूर आहे सर. आजकालचं युग थोडं कन्फ्युजनचं आहे. खरा इतिहास काय आणि जुना इतिहास काय व आपल्याला भ्रम दाखवणारा, अंधश्रद्धा पसरवणारा इतिहास काय याविषयी लोकांना विशेष माहीत नसते. म्हणजे खरा इतिहास जो आहे की कोण कोणाचा गुरु, कोणी कोणाला किती शिक्षण दिले वगैरे वगैरे याविषयी समाजामध्ये थोडेफार गैरसमज आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की शिवाजी महाराजांच्या गुरु जिजाऊ होत्या, हे बरोबर आहे की नाही? हो हो. पण त्यांना बाजूला सारून तो इतिहास सांगितला जात नाही. पण प्रत्येक शिक्षकाचं हे काम आहे सर की खरा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितलाच पाहिजे. सच कितना भी कड़वा क्यों न रहे दोस्त, लेकिन वो हमें बताना पड़ेगा. तुमच्यामधली जिद्द, चिकाटी, तुमचं नॉलेज हे पाहून खरोखरच मला फार आनंद झाला सर. आणि समाजाशी तुम्ही याची सांगड कशी घालता आणि विशेष म्हणजेच समाजामध्ये जे अनावश्यक कर्मकांड आहे त्यामध्ये लोकांचं नेटवर्क बिझी आहे. मग इतिहास, अंधश्रद्धा आणि समाज याला तुम्ही
कसे समजता आणि विद्यार्थ्यांना कसं पटवून देता? छान प्रश्न विचारला की इतिहासामधील छत्रपती शिवाजी राजांचे गुरु कोण. आता तत्कालीन इतिहास लेखकांनी आपल्या मताप्रमाणे त्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. खरे पाहता कोणत्याही मुलाचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा गुरु हा पहिल्यांदा त्याची माता असते. त्यानंतर त्या मातेने जे शिकवलं त्या आधारावर त्यांची जडणघडण होते आहे. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष सहवासात लाभलेल्या व्यक्तींकडून त्यांना शिकवलं जात आहे. पण त्या सहवासात असणारा व्यक्ती कोण होता, कुठला होता हे विचारात घेता त्यावेळच्या इतिहासकारांनी प्रत्यक्ष निरपेक्ष दृष्टिकोनातून इतिहास मांडणे, लिहिणे हे अपेक्षित असतं. पण इतिहासकाराला जर कुठली झापड लागली असेल तर तो निपक्षपातीपणे इतिहास न लिहिता तो पक्षपात करून इतिहास लिहितो. असे अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासामध्ये आढळतात. वास्तविक पाहता इतिहास हा निरपेक्ष दृष्टिकोनातून लिहिला जावा, तो विज्ञाननिष्ठ तत्वावर आधारित असावा. समाजामध्ये काय चाललेलं आहे, ती श्रद्धा अंधश्रद्धा ही काय बाजू आहे ती तपासून बुद्धी आणि विचार किंवा बुद्धी आणि तत्त्वज्ञान आणि विचार या कसोटीवर त्या गोष्टी घासायला पाहिजेत. ज्या गोष्टी सत्याच्या निकषावर उतरत असतील, विज्ञानाच्या तत्वावर उतरत असतील त्या एक आपण स्वीकाराव्यात. इतिहासामध्ये सुद्धा अनेक अशा प्रकारच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा असल्याचं आपल्याला जाणवतं. पण मानवी जीवन विज्ञाननिष्ठ बनवावं, त्यात एक प्रकारचा शास्त्रशुद्ध तर्क असावा, अशा प्रकारचं इतिहासामधून जे काही कथन आहे ते करण्याचा इतिहासाच्या अध्ययन आदी अध्यापन करणाऱ्यांनी प्रयत्न करावा. उदाहरण द्यायचे झाल्यास वर्तमान काळात किंवा 2-3 वर्षापूर्वी येऊन गेलेला कोरोना हा कसा आला, काय आला, याची जटिलता किती आहे, याचं भय किती आहे, याचं गांभीर्य किती आहे हे मागच्या प्लेगसोबत आपण जर तुलना केली आणि त्या प्लेगमध्ये काय झालं होतं, तत्कालीन सरकारने त्याचा कशा प्रकारचा उपयोग करून घेतलेला होता आणि वर्तमान काळातील सरकारने सुद्धा याबद्दल कुठल्या प्रकारची भूमिका घेतलेली होती याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आपण विद्यार्थ्यांपुढे मांडला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना सच का सच और झूठ का झूठ, दूध का दूध और पाणी का पाणी हे करणं हे एक विज्ञाननिष्ठ शिक्षकाचं, इतिहास निरपेक्ष अभ्यासणाऱ्या शिक्षकाचं महत्त्वाचं योगदान आहे किंवा कार्य आहे. भूत, भानामती, किंगामती, जादू, टोना, करणी, कवठाळ अशा कुठल्याही प्रकारच्या ह्या कुठल्याच पद्धती विज्ञाननिष्ठ नाहीत. त्या समाजातील स्वार्थी लोकांनी आपल्या हितासाठी लोकांना लुबाडण्यासाठी जाणीवपूर्वक केल्या गेलेले हे प्रयत्न आहे. आणि त्यातून जे कमी शिकलेले लोक असतील त्या लोकांना बळी पाडतात, त्यांची लूट करतात आणि त्यांचं शोषण करतात. ही शोषणाची नीती आणि ही लूट करण्याची पद्धती सुज्ञ माणसाने, इतिहासाच्या अभ्यासकांनी थांबवणे गरजेचे आहे. आणि म्हणून समाजाला पहिल्या प्रथम ज्ञानी बनवणं आणि ज्या अयोग्य गोष्टी आहे, अयोग्य बाबी आहे त्या अयोग्य आहे असं सांगणं आणि त्यांना विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध पटवून देणं हे जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, सविस्तर सांगितलं तुम्ही. आणि खरोखरच समाजामधील अंधश्रद्धा दूर झाल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही आणि येणारी पिढी तर्कशील, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी बनणार नाही असं म्हणावं लागेल. प्रत्येक प्राध्यापकांनी जर वैज्ञानिक दृष्टिकोन सखोलपणे विद्यार्थ्यांना दिला तर खरोखरच उद्याचा भारत, विकसित भारत, तर्कशील भारत बनल्याशिवाय राहणार नाही. सर, आपण इतिहासाच्या वस्तुसंग्रहालयामध्ये आले आहात. पहिला प्रथम आपण या मेटल कॉईनकडे वळूया. हे प्राचीन काळातील पंचमार्क नावाचं मेटल कॉईन आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून हे मेटल कॉईन सुरू झालेलं आहे. प्राचीन काळाच्या गुप्त काळाला भारताचं सुवर्णयुग म्हणतात, कारण त्या कालखंडात वापरल्या गेलेल्या नाण्याला मेटल हा सुवर्णाचं वापरलेलं आहे आणि म्हणून श्रीमंती स्पष्ट होते आहे. त्यानंतर आपण मध्ययुगीन मेटल कॉईनवर येतो आहे.
त्याला मुघल कॉईन असं म्हणतात. मुघल कॉईननंतर आपण परत ब्रिटिश कॉईनवर येतो आहे. ब्रिटिशांनी भारताचं एक्सप्लॉयटेशन कसं केलं आहे हे कॉईनला वापरल्या धातूवरून सिद्ध होते आहे. त्यानंतर आपण व्हॅल्यू बेस कॉईनवरून व्हॅल्यूलेस करन्सीकडे येतो आहे, कारण ही कागदी चलनाची आपली चलन पद्धती आहे. ही जरी इंडियन चलन पद्धती दिसत असली तरी याची ओरिजिन चायनामध्ये आहे. चीनचा सम्राट कुबलाई खान याने 13व्या शतकामध्ये हे प्रतिचलन काढलेलं होतं आणि त्यानंतर चायनाने आतापर्यंत जी वाटचाल केली त्या आधारावर चायना आता वर्ल्ड पॉवर बनलेला आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर हे कॉपर वॉटर हीटर इथं आपल्याला दिसते आहे. कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असं विज्ञान युगाने 19व्या शतकात जगाने सांगितलेलं आहे. पण भारतामध्ये 5000 वर्षापूर्वी जी सिंध संस्कृती होती ती ताम्रयुगीन होती असा आपल्याला पुरावा मिळतो. नंतर इथे काश्याचे ग्लास आहे. काश्याच्या धातूचं वैशिष्ट्य असं आहे की रात्रभर यात दूध ठेवा, ताक ठेवा, पाणी ठेवा आणि सकाळी उठून खाली पेट प्या, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फूड पॉयझनिंग होत नाही. त्यानंतर इथे पानपात्राजवळ आहे. आपण जेवण केल्यानंतर आपलं मुखशुद्धी आणि डायजेशन सिस्टम चांगलं व्हावं यासाठी प्राचीन काळापासून जेवल्यानंतर लोक पानपुडा वापरतात. त्या पानपुड्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टमला सपोर्टिव्ह असणारा घटक आपण वापरला पाहिजे. नंतर इथे आपण सिंध संस्कृतीच्या कालखंडात जे काही कॉस्मॅटिक आढळलं ते इसवी सन 1921ला जे उत्खनन झालं पंजाब प्रांत आणि सिंध प्रांत त्या ठिकाणी अशा प्रकारचा वुडन बॉक्स आढळलेला आहे. त्यामध्ये कॉस्मॅटिक होतं. आजही कॉस्मॅटिक आहे. ब्युटी पार्लरमध्ये ज्या आज कॉस्मॅटिक वापरला तर ते केमिकलयुक्त आहे आणि ते आढळलेलं केमिकल मुक्त होतं आणि म्हणून ती संस्कृती श्रेष्ठ होती असं आपण सांगतो आहे. इथे आपण बैलाचा पोळ्याचा सण हा हिंदू संस्कृतीमध्ये साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये पोळ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्या पोळ्याच्या सणाच्या दिवशी बैलाच्या डोक्यावर अशा प्रकारचं साज शृंगार घालून फिरवलं जातं आणि वृक्ष संवर्धन करण्याचा आणि संरक्षण करण्याचा मंत्र दिला जातो. नंतर घोड्याच्या पायात असणारी ही पैजण आहे. घोड्यावर बसणाऱ्या नवरदेवाचा किंवा त्या प्रवाशाचं वेट जर जास्त असलं तर त्या घोड्याचं लक्ष त्या वेटकडे न लागता त्या आवाजाकडे लागावं आणि आपलं उद्दिष्ट पूर्ण करावं अशा प्रकारचं घोड्याला एक प्रेरणा देण्यासाठी केल्या गेलेलं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं सांगणारा ह्या ठिकाणी देवी देवतांचा समूह आपण मांडलेला आहे. आता ह्या देवी देवतापासून फक्त आपल्याला मानसिक समाधान घ्यायचं आहे आणि बाकी प्रेरणा घ्यायची आहे यासाठी आपण वापरलेला आहे. नंतर कारंजाला जैनाची काशी म्हणतात. कारंजामध्ये जैनाचे 3 इतिहास प्रसिद्ध मंदिर आहे. काष्टासंग आहे, बालात्करगण आहे, सेनगण आहे अशी 3 इतिहास प्रसिद्ध मंदिरं असल्यामुळे भारतभरातील जैन बांधव कारंजामध्ये येतात आणि म्हणून कारंजाला जैनाची काशी म्हटलेलं आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात गंगेच्या खोऱ्यामध्ये भगवान गौतम बुद्धांनी जी बौद्ध फिलॉसॉफी प्रसवली आहे किंवा सांगितली आहे ती सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांच्या माध्यमातून आणि धर्मयुत आणि धर्मरक्षित या मंत्र्यांच्या मार्फत आणि यंत्रणेच्या मार्फत जगभर हा धर्म पसरवलेला आहे. आज जगाच्या पाठीवर बौद्ध धर्माला 3रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. याचं क्रेडिट या भगवान गौतम बुद्धांना आहे. आपण हर्बल मेडिसिनजवळ इथे येऊन उभं राहिलेलं आहे. रामदेव बाबाने आपला आयुर्वेद जगाच्या पटलावर नेऊन पोहोचवलेला आहे. कारण 3000 वर्षापूर्वी चरकांनी आयुर्वेदाचं महत्त्व सांगितलं आहे असं आपल्याला दिसतं आहे. आपण शस्त्राची उत्क्रांती कशी होत गेली, दगडी हत्यारापासून मानवाने कशी आपली उपजीविका सुरू केली, मग संरक्षणासाठी कशा प्रकारचे शस्त्र निर्माण झाले, शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली त्यावेळी वाघनखं कशी वापरली, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी इंग्रजांना आपलं म्हणणं ऐकायला भाग पाडण्यासाठी पिस्तूलने जो आवाज केला ते आणि बाजीरावने आपली शमशेर अटकेपार पोहोचवली, झेंडे पोहोचवले त्यासाठी वापरल्या गेलेलं आपल्याला दिसते आहे. नंतर आपला जिल्हा आहे वत्सगुल्म जिल्हा आहे. वाशिम जिल्ह्याचं प्राचीन नाव वत्सगुल्म आहे आणि ही वाकाटकाची राजधानी होती आहे. या ठिकाणी त्यावेळी वेधशाळा अस्तित्वात होती. या मध्यमेश्वराच्या मंदिरामध्ये वेधशाळा अस्तित्वात असल्याचे खंडित शिल्पकाम आजही आपल्याला पाहायला मिळते आहे. नालंदा, तक्षशिला, काशी, कौशांबीप्रमाणे वत्सगुल्म हे सुद्धा विद्यापीठ होतं आहे. नंतर आपण गुप्त कालखंडाचा विचार केलास, गुप्त कालखंडात राणी प्रभावती गुप्ता हिने जमिनीचं दान ज्या व्यक्तीला दिलं होतं त्याचे पुरावे हे ताम्रपत्रावर करून ठेवलेले होते. ताम्रपत्र, सुवर्णपत्र, रजतपत्र अशा प्रकारचे पत्र त्यावेळी देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या प्रतिष्ठेनुसार वापरले जात होते. यानंतर आपण गोल्डन वर्क आणि सिल्वर वर्कच्या कापडाजवळ उभा आहो. यात गोल्ड आहे आणि यात सिल्वर आहे. यात हे फाटल्यानंतर जर आपण याला जाळलं आणि जर गोळा केली आणि सोनाराकडे नेली, जर सोनं असेल तर सोन्याची व्हॅल्यू आणि चांदी असेल तर चांदीची व्हॅल्यू अशा प्रकारचं त्यावेळी वस्त्र निर्माण करण्याचं कार्य होतं. नंतर विनेचं प्रतीक असणारे विद्या, नंतर बुद्धीचं प्रतीक मानल्या जाणारे गणेशजी
आणि तत्त्वज्ञानाचे प्रतीक मानलेले श्रीकृष्ण आणि ग्रामोफोन मनोरंजनाचं साधन असणारं ग्रामोफोन त्यावेळी अशा प्रकारचं मुलाबाळांवर संस्कार करण्याचं हे एक साधन होतं. आज आपल्याकडे टी व्ही आहे, डिश आहे, 2-2 रिमोट आहे, पण कंट्रोल थर्ड पार्टीज आहे. आणि म्हणून आजच्यापेक्षा ते साधन महत्त्वाचं होतं. जे काही मुलांवर संस्कार करायचे होते ते घडत होते. नंतर इथे राजहंस आहेत. या राजहंसांचं वैशिष्ट्य आख्यायिकेमध्ये असं सांगितलं जातं की त्यात दुधामधलं पाणी ते वेगळं करतात, दूध वेगळं करतात आणि पाणी वेगळं करतात. राजहंसाची ती कृती त्या इतिहासामध्ये सांगितलेली खरी आहे खोटी आहे मला माहिती नाही, पण त्यातून तत्वबोध असा घ्यायचा की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. सोबत आपल्याला जे सांगितलं गेलं त्यात सत्य काय आणि तथ्य काय आपण शोधलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे ज्यांनी नीतितत्वाच्या आधारावर राज्य केलं आणि आपल्या राज्यात आणि आपल्या छत्रछायेखाली असणाऱ्या संपूर्ण जाती जमातीच्या प्रजेला आपलं म्हणलं आणि आपल्या जनतेचा विकास करणं हे आपलं नीतितत्व मानून राज्य केलं. आणि या कारणामुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सुराज्याचे संकल्पक या छत्रपती शिवाजीराजांचा अभ्यास इंग्लंडमध्ये सुद्धा मॅनेजमेंट गुरु म्हणून केला जातो. यातच त्यांच्या कार्याची महती सामावली आहे. असं इतिहासाच्या या म्युझियमच्या माध्यमातून आपण विज्ञाननिष्ठ इतिहास मुलांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचा निरपेक्ष प्रयत्न करतो आहे. एवढी मला या निमित्ताने आपण जी मुलाखत माझी घेतली त्याबद्दल मला आनंद झालेला आहे. आणि आपण हा इतिहासाचा ठेवा आणि इतिहासाची शिकवण समाजापर्यंत पोहोचवावी अशी मी तुम्हाला माझ्या परीने आणि माझ्या महाविद्यालयाच्या आणि विषयाच्या परीने विनंती करतो. सर, आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला, सरांची मुलाखत घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास याला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. परत नवीन माहितीसाठी परत भेटू. तोपर्यंत सरांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद.